तुम्हाला पण आईच्या हाताची पुरणपोळी आवडते का? मला तर खूपच आवडते. मग काय, आईने पुरणपोळी बनवायला सुरुवात केली. हरभऱ्याची डाळ घेतली, चांगली धुतली आणि कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकली. मग काय 2 मिनिटात डाळ शिजून रेडी झाली. आईने लगेच त्याच्यात पाणी टाकले आणि धुवून घेतली. मग आई म्हणाली आपण आता पीठ मळून घेऊया. मग पीठ मळण्यासाठी आईने पहिले पाणी घेतले, त्याच्यात तेल टाकले, मग साखर घेतली आणि थोडंसं नमक टाकलं. त्याला मिक्सचर केलं आणि त्याच्यात पीठ टाकलं. मग आई छान प्रकारे मळत होती आणि मी पाहत होती. मग आई सांगत होती, लक्ष दे बरं का, तुलाही शिकायचंय आणि तूही करायचं असं. मी लक्ष देऊन पाहत होती. आणि हो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. मग काय, आई तर पीठ मळतच होती. छान प्रकारे पीठ मळले गेले. मग आईने डाळीमध्ये साखर टाकली. तुम्हाला आवडेल तर तुम्ही गुळही टाकू शकता, ते आपल्या आवडीनुसार आहे. मग आईने चांगल्या प्रकारे गाळून घेतले. मग पुरण रेडी झाले. मग आई म्हणे पातळ झाले. मग आईने एका रुमालमध्ये त्याला पूर्ण गाळून घेतले. मग असं छान प्रकारे झालं. मग आईने पुरणपोळी लाटायला सुरुवात केली. मग त्याच्यात पुरण टाकले पिठात आणि मोदकासारखे रेडी करू लागले. मी तर पाहतच होती की छान प्रकारे करून राहिली असं आई. मग छान प्रकारे लाटून घेतले गोल 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 असे आणि ताव्यावर टाकले. मग काय, पुरणपोळीला छान प्रकारे असं तेल टाकले आणि मग काय बघते तर खूप असं मोठं फुगा आला, जसं आपल्याला येतो ना तसा. बघ, रेडी झाली आता आपली पुरणपोळी. याच मग खायला तुम्ही पण.